रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अखेर महायुतीतर्फे अपेक्षेनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दोन कडवट माजी आजी शिवसैनिकांमध्ये लढत रंगणार आहे। त्यामुळे इथं कोणाची किती ताकद आहे हे आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जुगार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी पूर्वीपासूनच गृहीत धरलेली होती। गेल्या मंगळवारी त्यांनी अर्जही दाखल केला होता। दुसरीकडे महायुतीच्या गोटात अनिश्चिततेचे वातावरण होते, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे किरण सामंत हेही येथे प्रबळ दावेदार होते आणि अखेरपर्यंत त्यांनी दावेदारी मोर्चेबांधणी चालवली होती। त्याचबरोबर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले तर आपण निवडणूक लढवू असे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते। अखेर भाजपाच्या दबावाला शरण जात आता शिंदे गटाला ही जागा भाजपासाठी सोडावी लागणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधूंनी या जागेसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या मतदारसंघावर सुरुवातीपासून हक्क सांगत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री राणे यांची नावे चर्चेत आणली। राणे यांना तर पक्षश्रेष्ठींनी तयारीला लागा असे आदेशवजा सूचना केल्याचेही वृत्त सर्वत्र झळकले होते। त्यानंतर त्यांनी स्वतःच पत्रकारांशी बोलताना आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, मात्र पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य करू असं स्पष्ट केलं। या पार्श्वभूमीवर भाजपाने राणे यांची उमेदवारी गुरुवारी अधिकृतपणे घोषित केली असल्यानं या मतदारसंघातील लढतीचा विचार केला तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये राजकीय परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती। येथील 6 विधानसभा मतदारसंघापैकी चिपळूण व कणकवली वगळता रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या 4 मतदारसंघांमध्ये ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार होते। 2022च्या मध्याला शिवसेनेत फूट पडल्यानंतर या 4 जागांपैकी रत्नागिरी व सावंतवाडीचे आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातील अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कणकवलीतून खुद्द राणेचे धाकटे चिरंजीव नितेश, तर सावंतवाडी मतदारसंघातील शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर अशी 4 अनुभवी आमदारांची तगडी फौज राणेंच्या प्रचारासाठी उपलब्ध झाली आहे। फक्त राजापूर आणि कुडाळ या 2 मतदारसंघांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गटाचे आमदार उरले आहेत। शिवाय राणेचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश यांना मागील निवडणुकीत उपलब्ध नसलेली भाजप पक्ष संघटनेची यंत्रणा यावेळी दिमतीला असणार आहे। हा तपशील पाहता ही लढाई कागदोपत्री राणेंच्या बाजूने झुकलेली दिसत आहे, पण या 2 जिल्ह्यांमध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे असलेले ठाकरे गटाला कमी लेखून चालणार नाही। त्यांची सर्वात महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे सेनापती मैदान सोडून गेले असले तरी बरेचसे सैन्य मूळ जागी स्थिर आहे आणि आता जास्त द्वेषाने लढण्याच्या मूडमध्ये आहे। शिवाय खासदार राऊत यांनी गेल्या लागोपाठ 2 निवडणुकांमध्ये निलेश यांचा पराभव झाला असल्याने या फौजेचे नीतिधैर्य उंचावले आहे। उलट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये भाजपचे मुख्य अस्तित्व शहरी किंवा निमशहरी भागापुरते मर्यादित आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघापैकी फक्त 1 कणकवलीचे आमदार नितेश राणे भाजपाचे आहेत। इतर दोघांपैकी कुडाळचे आमदार वैभव नाईक ठाकरे गटाचे, तर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिंदे गटाचे आमदार आहेत। यापैकी नाईक यांच्या पक्षाचे उमेदवार राऊत यांना मदत करणार हे स्वाभाविकच आहे, पण पूर्व इतिहास लक्षात घेता केसरकर राणेंना मनापासून किती सहकार्य करतात यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणेंचे मताधिक्य अवलंबून आहे। शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात तर गेल्या 3 लोकसभा निवडणुकांमध्ये राणेंना मताधिक्य घेता आलेले नाही। यावेळी या जिल्ह्यातील रत्नागिरी मतदारसंघातून शिंदे गटाचे वजनदार मंत्री सामंत आणि चिपळूण मतदारसंघातून अजितदादा गटाचे निकम यांच्याकडून राणेंना मोठ्या अपेक्षा आहेत।
या प्रत्यक्षात किती उतरतील याची आता हमी देणं कठीण आहे. या पडद्यामागच्या घडामोडी त्यांना त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे राणे विरुद्ध राऊत ही लढत निश्चितच रंगतदार होणार आहे. आपल्याला लढतीचे चित्र कसं दिसते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.